जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. बहुजन प्रवाह चॅनलचा दुसरा वर्धापन दिनाचा भाग 3 मध्ये संजय भालेराव यांची लोणी काळभोर विकास सोसायटीवर 4 वेळा बिनविरोध निवड झाल्याबद्दल बहुजन प्रवाह चॅनलच्या वतीने कालवंश विजय कांबळे यांच्या स्मरणार्थ समाजभूषण पुरस्कार DK सोनावणे माजी न्यायाधीश यांच्या हस्ते संजय भालेराव यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी MZ पडवेझर, ॲडव्होकेट रेखा चौरे, महानंदा डाळिंबे इत्यादींनी बहुजन प्रवाह चॅनलला शुभेच्छा दिल्या. हवेलीचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी संजय भालेराव साहेबांना विनंती करतो त्यांनी 2 मिनिटात आपले मनोगत फक्त व्यक्त करावे. कहीं आतो न गते तस्मसा जन्म तमन भद्रवती माँ वाणिज्य. जिस प्रकार व्यापारी अपने घोड़ों को काबू में रखकर व्यापार करता है, उसी प्रकार जो इंसान अपने साहस और धाड़स को रखकर अपना जीवन जीने का प्रयास या अभ्यास करता है, वही व्यक्ति इस जीवन में महान बनता है. हे आपल्याला ज्यांनी 2500 वर्षापूर्वी संपूर्ण भारताला मार्गदर्शन केले ते भूमिपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी हा भारताला संदेश देणारे संत नामदेव महाराज. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी अशी शिकवण देणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. स्वराज्याची संकल्पना राबवणारे शहाजी महाराज. स्वराज्याचे संस्थापक कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज. छात्रवीर युवराज धर्मपंडित संभाजी महाराज आणि ज्यांनी शिवरायांची पहिली शिवजयंती या भारतामध्ये साजरी केली असे महात्मा ज्योतिबा फुले. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज. हा देश कोणत्या धर्मग्रंथावर चालत नसून संविधानावर चालतो असे भारताला संविधान बहाल करणारे बुद्धिसम्राट ज्ञानपंडित विश्ववंदनीय भारतरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. साहित्यरत्न लोकसाहित्यकार अण्णाभाऊ साठे, संत रविदास, संत कबीर, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर आणि या भारतातील पहिल्या महिला धर्म चिकित्सक मुक्ता साळवे. दिवसा गावातील घाण साफ करणारे आणि रात्री कीर्तनातून समाज प्रबोधन करणारे व तुमच्या आमच्या मेंदूतील घाण साफ करणारे तपमूर्ती कर्मयोगी संत गाडगे महाराज आणि या देशातले खरे संत आणि शेवटचे संत संत तुकडोजी महाराज. या मानवतावादी महापुरुषांना, विरंगणांना, हृदयप्रेमी मातांना व संतांना मी संजय भालेराव तिवाराचा अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने मला 2च मिनिटं दिलेली आहेत, परंतु या 2 मिनिटांमध्ये मी बोलू शकत नाही जास्त. पण जे संजयजी कांबळे असतील, वंचिव साहेब असतील, हे खऱ्या अर्थानं समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी समाजासाठी काम करणारी जी लोक आहेत आणि ही खऱ्या अर्थानं हे जे चॅनल दाखवतात किंवा त्यांचा जो प्रवाह चॅनल आहे तो खऱ्या अर्थानं पाठीमागं न दाखवता किंवा जे सत्य आहे ते मांडतात त्याला खरं चॅनल म्हणतात आणि त्या चॅनलचं काम ते चांगल्या पद्धतीने करतात. म्हणून मी त्यांचे या दोघांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद भालेराव साहेब. यानंतर सेवानिवृत्त कार्य प्रबंधक MZ पडवेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. तसेच आमच्या वंचित बहुजन आघाडी महिलाच्या उपाध्यक्ष पुणे शहर प्रतिभाताई कांबळे यांचे या ठिकाणी स्वागत. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन. आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय डॉक्टर DK सोनवणे सर, ॲडव्होकेट BG बनसोडे सर, शिरसाट सर आणि आयोजक कांबळे सर आणि तसेच उपस्थित सर्व मान्यवर यांना सप्रेम जय भीम आणि उपस्थित सर्वांना सप्रेम जय भीम. तर मला बोलायला इथं संधी दिली, मी काही बोलणार नाही जास्त, फक्त शुभेच्छा देतो. तर आजचा जो कार्यक्रम आहे भारतीय संविधानाविरुद्ध कटकारस्थान करणे, संविधान बदलणे, भाष्य करणे, विडंबना करणे आणि ह्या गोष्टीला आपले विचार आपण व्यक्त करण्यासाठी जे पाहिजे चॅनल पाहिजे आणि ते महत्वाचं कार्य म्हणजे द 4th पिलर ऑफ द डेमोक्रेसी इज प्रेस. Article 19 of the Constitution
इट गिव्स फ्रीडम टू एक्सप्रेस अवर थॉट. आता सांगितलं नॉट टू सप्रेस अवर थॉट. अँड इट गिव्स फ्रीडम, गिव्स राईट. It is fundamental right, article number 19, to express our thought, not to suppress. And for that, it requires our channel. आपण म्हणतो ना की आपल्या मनामध्ये खूप विचार आले, पण आपण चुलीजवळ जाऊन बोलू शकतो का? ते म्हणतील घाल तुझे विचार चुलीमध्ये, आहे ना. तर मग तुमचे विचार कुठे घातले पाहिजे? इट शुड एअर इन द स्पेस, अवकाशात घुमले पाहिजे. आणि ते घुमण्यासाठी काय पाहिजे? मग तुम्हाला इट रिक्वायर चॅनल. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की चॅनल पाहिजे, मीडिया पाहिजे. आपल्याकडे मीडिया नव्हता म्हणून बाबासाहेबांचे विचार जात नव्हते. मग बाबासाहेबांच्या मनामध्ये आलं की मला सगळ्यात जास्त जरूरत कशाची आहे? मीडियाची आहे. म्हणून त्यांनी प्रबुद्ध भारत, जनता, मूकनायक सुरू केले, बहिष्कृत भारत. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला समजायला लागलं आणि म्हणून आपली जनता ही काय झाली? जागृत झाली. आणि जागृत करण्याचं कार्य संजय कांबळे सर करत आहेत, याचा मला खूप अभिमान वाटते. आणि त्याच्यामुळे आपल्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला एवढे मोठे पाहुणे आहेत ते लाभलेले आहे. आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आणि म्हणून आपण जास्त न बोलता की अशा या चांगल्या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो. त्यांना तन मन धनानं सहकार्य समोर करत राहण्याचे आश्वासन देतो, जे काही होईल ते, है ना. तर मला इथे बोलण्याची संधी दिली आणि आपण ऐकून घेतलं याबद्दल मी आपले धन्यवाद. सप्रेम जय भीम. अंतरात ज्यांनी अमेरिकेमध्ये ही पहिली स्थापन झाली आणि पुन्हा आपल्या भारतामध्ये आली होती नामदेव ढसाच्या माध्यमातून ब्लॅक पॅन्थर. अशा पद्धतीने मी एक कायद्याचे एक ब्लॅक पॅन्थर आहात तुम्ही. तुमचं खरंच मनापासून खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो. यानंतर वंचित बहुजन आघाडी पुणे शहर महिला महासचिव ॲडव्होकेट रेखाताई चौरे यांना विनंती करतो, त्यांनी 2 मिनिटातच फक्त आपलं शब्द बोलावेत. या. खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. प्रथमतः विचारमंचावर बसलेल्या सर्वांना जय भीम. तसेच आज इथे ऐकण्यासाठी आज खूप मोठे जे आपले विचार सांगण्यासाठी इथे मार्गदर्शक आलेले आहेत, त्यांना ऐकण्यासाठी इथे जे उपस्थित राहिलेले जे सदस्य आहेत त्यांचे पण खूप खूप आभार. आणि प्रथमतः माझी ओळख देते. माझं नाव ॲडव्होकेट रेखा विश्वास चौरे. मी पुणे शहर वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीचे महासचिव आहे. तसेच एक छोटी कार्यकर्ता पण आहे. सामाजिक आणि सोशल या सगळ्या गोष्टीमध्ये मी थोडीफार ॲक्टिव्ह आहे. आणि समाजामध्ये काम करण्याची आवड, फॅमिली आणि या सर्व गोष्टी बघून थोडंफार तुमच्यामध्ये सुद्धा मी ॲक्टिव्ह आहे. आज बनसोडे सर आत्ता जे काही म्हणाले की खरंच समाजामध्ये एक जाणीवता आणि लोकांची जी म्हणतात की आम्ही बाबासाहेबांचं रक्त फक्त बोलण्यापुरतं नसून मैदानात उतरण्याची गरज आहे, ती दिसत नाही. कारण ते म्हटले ना, विचार ऐकायला कोणी नाही ना, मोठी मोठी भाषा करायला, गप्पा करायला. कारण आम्ही जेव्हा समाजात उतरतो ना तेव्हा अगदी चिरडून ओरडून बोलणारे व्यक्ती आम्ही पाहतो. रील पाहत असालच तुम्ही सगळेजण. मोठे मोठे रील असतात, फक्त आपण स्क्रोल करत राहतो. एक जय भीमची रील बघितली की 100 जय भीमच्या रील येतात. रील पुरता मर्यादित नसून आपल्याला आज एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची गरज आहे. लढणं म्हणजे काय हातात तलवारी घेऊन लढणं असं नव्हे. तर अगदी आज जे वक्तृत्व जे आपल्याला सांगण्यासाठी कायद्याच्या भाषा संदर्भात, कायदा हा किती मजबूत आहे आणि कायद्याच्या साहाय्याने आपण काय करू शकतो ह्या संदर्भात सांगण्यासाठी जे मार्गदर्शक आलेले आहेत, अगदी महत्वपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि त्या माध्यमाने आपण कसे पुढे जाणार आहोत ह्याचं मार्गदर्शन करण्यासाठी ते आलेले आहेत. जसं की आपण म्हणतो की प्रेस, न्यूज हा 4था स्तंभ आहे आणि खरंच आहे. आता बनसोडे सर म्हणाले की गोदी मीडिया, खरंच आहे ना, गोदी मीडिया पाहतोच ना आपण. आपले कधी न्यूज दाखवले जातात का टीव्हीवर? खरं कधी दाखवलं जातं का? मागच्या काळात होतं का? तर होतं, मागच्या काळातही होतं.
पण काय होतं ना, दिसलं जात नव्हतं. 1975चा जर इंदिरा गांधींचा काळ पाहिला ना, तर ह्या गोष्टी होत्या, झाकल्या जात होत्या, पण समोर येत नव्हत्या. आणि आता तर दिलखुलास सगळंच झाकलं जातं, काही खरं येऊच देत नाही. तेव्हा कुठेतरी आपण शांत बसतो आणि अशामधून एक छोटासा न्यूज मीडिया कुठेतरी येतोय. सुरुवात 4 लोकांकडून होते आणि कधी 400 आणि कधी 4000 आणि कधी 4 लाख होतील हे कळणार नाही, अशी मीडियाची सुरुवात असते. आणि खरंच त्यांनी त्यांचा स्तंभ हा 4था पिलर आहे आणि तो ऑलरेडी स्तंभ आहे, तो मजबूत आहे. एक दिवस असं येणार आहे की हीच मजबूती आपण सगळेजणांच्या बरोबर असून नक्कीच हा जो लोकशाहीचा 4था स्तंभ मीडिया, बहुजन समाजाच्या पहिल्या पसंतीचा बहुजन प्रवाह खरंच खूप छान आहे. आणि नक्कीच आपण असं सहकार्य करा, आमचे छोटे मोठे न्यूज तुमच्या चॅनलवर दाखवत राहा, आम्हालाही थोडं प्रसिद्धी द्या. कारण खरंच धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल, 4 शब्द माझे ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर सामाजिक व धार्मिक कार्यकर्त्या मानवताई डाळिंब यांना विनंती करतो, त्यांनी 2च मिनिटात येऊन शुभेच्छा द्याव्यात प्लीज. मला बोलवलं ठीक आहे. या जगाला विश्वकल्याणाचा मध्यम मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध, जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, विश्वरत्न, विश्वभूषण, परमपूज्य बोधिसत्व, आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता यशोधरा, माता भीमाई, माता रमाई तसेच सर्व पुरोगामी विचारांच्या महामानवांना आणि महामातांना विनम्र अभिवादन. खरं तर सरांनी मला बोलवलं, मी एक विषय द्यायला गेले होते आणि म्हटलं आता जाता कार्यक्रमाला भेट देऊन घरी जाऊया. आणि एक औपचारिकता म्हणून मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, कारण सरांची तळमळ मी बघते नेहमीच. आणि त्यांचं जे हे चॅनल चाललेलं आहे, तर त्याचे काय पोस्ट वगैरे माझ्यापर्यंत आलेली नव्हती. इथं आल्यानंतर बरं वाटलं, ताईंना बघून बरं वाटलं, नंतर सरांना बघून म्हणजे अरे हा आपण ओळखतो यांना, तर छान वाटलं. आणि खरं तर मोठ्यांचे विचार आपण ऐकले पाहिजेत, नाही का. ताईंनी एवढं छान आपल्याला मार्गदर्शन केलं सुरुवातीला, रंजनाताईंनी. त्याचबरोबर आदरणीय बनसोडे सर, त्यांनी जी काही लढाई केलेली आहे, लढा दिलेला आहे, जो की घाटकोपरचं जे प्रकरण एवढं मोठं घडलं ते कान, तर त्या संदर्भामध्ये. आणि आता खरं तर वयानुसार एवढे हे झालेले असताना सुद्धा त्यांचं ते मी ऐकलेलं आहे. तर ते कसं परिस्थितीतून एवढं हे करत होते की एक काम करत असताना पत्नीचं निधन झालं तरी पण सरांनी ते त्यांचं काम आणि हे सगळं बाजूला सोडलेलं नाही. आणि आता आपण सगळेजण न्यायमूर्ती, आदरणीय न्यायमूर्तींना ऐकणार आहोत आणि त्यात मध्येच मला बोलवलेलं आहे. तरी पण खऱ्या अर्थानं की जे आमचे सर आहेत, आदरणीय संजय कांबळे सर, जे की नेहमीच आम्हाला भेटणारे, नेहमी आणि खूप रिस्पेक्टली असतात, कुठे पण भेटलं तरी आदराने बोलणारे वगैरे. आणि त्यांचं जे बहुजन प्रवाह हे जे यूट्यूब चॅनल आहे आणि त्या माध्यमातून ते काम करतात. तर सरांना मी त्यांच्या ह्या पत्रकारितेला सगळ्यांनाच खूप बोलायचे, आम्हाला पण सवय आहे, पण ते इथं बोलायला एवढं हे नाहीये. तर त्यांच्या ह्या बहुजन प्रवाह चॅनलला मी खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. आणि खरं तर खूप जसं की ताईंनी सांगितलं, 400, 4,000 नंतर 4 लाख असंच होत राहो, आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो, एवढ्या शुभेच्छा देते. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.